हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. आता तुकडाच पडायचा. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडोंनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोवर आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोराला पोरीला आरक्षण लागणार हे विसरू नका. तुमचं पोरगा पोरगी तुम्हाला दगडाने हानी. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरा पोरीला लागणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार आहे. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठीच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपल्या, अंतिम टप्प्यावर आहे. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. 2 विषय खूप महत्वाचे आहेत. 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे, सोडायचे नाही. तिसरा मुद्दा, सातारा संस्थान, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो. सातारा संस्थान गॅझेटियर, कोल्हापूरचा गॅझेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅझेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का येत नाही? हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल आहे की तुम्ही हे 5 गॅझेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केला? मराठा समाजाचे लेकर कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? त्या 2ही उपमुख्यमंत्री सुद्धा आले, पुन्हा त्यांच्यातला चर्चा सुरू व्हायचं. फडणवीसचं नाव घेतलं, त्या 2चं घेतलं नाही. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यावर समजून घ्या, यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी चाललेला आहे. त्यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं म्या करावं, कुणीच करी नाही. त्याच्यात बळी आपल्या लेकराचा चालतो. आम्हाला 28 ऑगस्टच्या आत सातारा संस्थानपासून ते 5ही गॅझेटियरची अंमलबजावणी सहित पाहिजे. याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला 5वा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागं घेऊ. काय बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस. कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या. आता आपण हलण्यासाठी आलोच नाहीये तिथं. निर्णय तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या. जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचा, बाकीच्यांनी शेतात काम करायचं. आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळवून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठीची एक मागणी मागत व्हायची नाही. म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या, करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला मध्ये ते केसेस मागं हाणलं त्यांनी.
केसेस आपल्या. तरी मागं घेत नाहीत. सगळ्या केसेस मागं होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा, यांनी आता मी बाजार उपोषणाला बसलो होतो त्या दिवसा विषयी. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभाऊला त्या दिवशी सांगितलं होतं. मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शाने वाहतो. एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक जी.आर काढला बघा. जी.आर असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना त्याच सांगितलं होतं, मे 1 जूनला ऍडमिशन सुरू होते, त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेतात आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करतात. नाही म्हणले तुमचे पैसे माघारी देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला मी सांगत येत का नाही त्यांचे त्यांना माहित. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत येत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहे. हा, एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय, MBBSच्या, BHMSच्या, इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला, वैद्यकीय कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायचे ते मास्तर डे सांगायचे, ते कॉलेजचे मास्तर डे. ते म्हणजे सरकारचा जी.आर आमच्यापर्यंत आला नाही. कोण कोणाला मूर्खात काढित हेच कळा ना. अधिकारी सरकारला मूर्खात काढित का सरकार मराठ्याला मूर्खात काढित निरच लागून द्यायला. 6वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलंय. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय. तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधरवा म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागल. तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतात. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा याच्यातून शान व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे काहीच व्हायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केल्या. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो.
नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे सिव्हिल खराब झाले, त्यांच्या नड्याला फाशी लागली, तुम्ही पडताळ कप देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वालीत येऊन द्या. आम्ही भांडायलो नाही, तर आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात काढू, इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका की मराठा समाज आणि मराठा समाजाची पोरं संपल्याच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवला की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही विरक्त चालतोय, जीवाची बाजी लावून लढतोय की आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाही. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्ष मोक्ष होणार आहे, मराठ्यांनी समजून घ्या. आता सोक्ष मोक्ष होणार आहे. सोक्ष मोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा आणि मराठ्यांचा सोक्ष मोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला याला अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जणांना लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी. जात आधी जात मग पक्ष. नुसतं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवून जाईल. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना, तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायचा हातात त्याच्या हातात. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच, कुठं मेंबर, मग होतो का आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळं. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही करून करता,
कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापुरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला? नोकरीला लागण्यासाठी त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतो तुम्हाला? बघा डाव काय रचलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? पाहायला आले का इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती आहे मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही ते तिकडे शेतात घरात आपल्या बाकीच्या मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते काय नाही. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय?